Hello, friends. Welcome back again. SYVA class in the subject of research methodology in economics. अर्थात द्वितीय वर्ष कला वर्गाच्या अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती या स्किलच्या विषयामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीने मनापासून स्वागत करतो. मित्रहो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण संशोधन आराखड्याचा दुसरा प्रकार अभ्यासला होता. या व्याख्यानामध्ये आपण संशोधन आराखड्याच्या तिसऱ्या प्रकाराची माहिती जाणून घेणार आहोत. संशोधन आराखड्याचा तिसरा प्रकार म्हणजे अन्वेषणात्मक संशोधनाचा आराखडा, ज्याला आपण एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन असं म्हणतो. अन्वेषणात्मक संशोधनाचा आराखडा तयार करत असताना त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या काही सामाजिक संघटनांच्या कार्याचा अभ्यास करण्याचा उद्देश बाळगावा लागतो. म्हणजे अन्वेषण ज्याला आपण काहीतरी विशिष्ट असा अध्यापनाचा आपला उद्देश आपण बाळगत असतो. स्पेशल अशी आपली त्या अभ्यासाकडे पाहण्याची दृष्टी असते. यामध्ये काही स्वयंसेवी संस्था, काही सामाजिक संघटना, सामाजिक संस्था विशिष्ट कार्य करत असतात आणि त्या कार्यामुळे समाजाच्या हितामध्ये, समाजाच्या लाभामध्ये फार मोठा फरक पडलेला असतो. ज्यामुळे अशा संघटना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून अभिनंदनास पात्र ठरत असतात, ज्यांचं कार्य दुसऱ्या नवीन सामाजिक संघटनांना एक प्रेरणा देणार असतं. अन्वेषणात्मक संशोधनाच्या आराखड्यामध्ये अशा प्रकारच्या संस्थांचा, सामाजिक संघटनांचा, त्यांनी राबवत असलेल्या विशेष उपक्रमांचा अभ्यास करण्याचा, शोध घेण्याचा उद्देश असतो. संशोधनकर्ता या सामाजिक संघटनांच्या विशिष्ट कार्याचं, विशिष्ट घटनेचं, त्याच्या स्वरूपाचं, त्यांच्या परिणामांचं, काही त्यांच्या विशिष्ट ॲक्टिव्हिटीच्या वस्तुस्थितीचं, त्या सगळ्या घटनांच्या मुळाची कारणं अभ्यासण्याचा दृष्टिकोन, वस्तुनिष्ठ दृष्टिकोन हा या संशोधन आराखड्याचा प्रमुख उद्देश असतो. संशोधकाला या बहुअंगी दृष्टिकोनातून हे संशोधन या आराखड्याच्या माध्यमातून करायचं असतं. हा शोध समस्येची अथवा घटनेची निवड केल्यानंतर गृहीत कृत्ये निर्माण करण्यासाठी फारच उपयोगी ठरत असतो. त्यामुळे संशोधनातून कार्यकारण भाव संबंध स्पष्ट होण्यास मदत होत असते. कारण कोणतीही घटना ही कार्यकारण संबंधाशिवाय घडत नसते, हे आपल्याला माहिती आहे.
आणि म्हणून अन्वेषणात्मक अध्ययनामुळे संशोधकाला त्याविषयी संबंधित असणाऱ्या विविध पैलूंची सूक्ष्म आणि सखोलपणे माहिती होत असते. तसेच त्या संबंधित विषयाचे अध्ययन ज्या स्थितीत करण्याचा विचार असतो त्या स्थितीचीही संशोधकाला चांगली माहिती होत असते. अध्ययन कार्यात येणाऱ्या अडचणींचीही त्याला जाणीव होत असते. या पद्धतीत संशोधक हा विविध प्रकारची तंत्र साधने संशोधन कार्यामध्ये वापरत असतो. अशा प्रकारच्या म्हणजे संशोधकाने निवडलेल्या अभ्यासाचा विषय यापूर्वी जर कोणी केला असेल तर त्यांच्याही अहवालाच्या तपासणीचं काम संशोधक करत असतो. या सर्वांचा परिणाम समस्या निर्धारणामध्ये किंवा पर्यायी स्वरूपाची गृहीत कृत्यांची मांडणी करण्यावर होत असतो. आपण समाजामध्ये वावरत असताना अशा प्रकारच्या अनेक सामाजिक संस्थांच्या कार्याबद्दल आपण वाचत असतो, ऐकत असतो. दूरदर्शनवर अशा प्रकारच्या काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा उंच माझा झोका या कार्यक्रमाअंतर्गत सन्मान करण्यात येत असतो. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत असतो. अनेक प्रकारच्या सामाजिक संस्था आपल्या परिचयाच्या झाल्या आहेत. जसं आमिर खानचं पाणी फाउंडेशन, मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी तयार केलेलं नाम फाउंडेशन, मेधा पाटकर यांची नर्मदा बचाव आंदोलन, अशा अनेक नावांचा आपल्याला उल्लेख करता येतो. या संघटनांची निर्मिती विशिष्ट परिणामांचा भाग असतो आणि काही निर्माण झालेल्या प्रश्नांमधून या संघटना जेव्हा काम करतात तेव्हा त्यातून फार मोठ्या सामाजिक ऋणांची परतफेड होते आहेत आणि सरकारलाही या संदर्भात केलेल्या कामांचा सपोर्ट होत असतो. आणि अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांची सातत्यता सामाजिक कार्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. अशा रीतीचं एक पोषक वातावरण समाजामध्ये, देशामध्ये निर्माण होत असतं. आणि म्हणून अन्वेषणात्मक संशोधनाचा आराखडा अशाच सामाजिक उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी निर्माण केला जात असतो. संशोधनामध्ये या आराखड्याचा विचार केला जातो, या आराखड्याचा वापर केला जातो. अन्वेषणात्मक आराखड्याची काही उद्दिष्ट असतात, ज्यामध्ये काही उद्दिष्टांचा आपण इथे विचार करणार आहोत. तात्कालिक स्थितीच्या संदर्भात पूर्व निर्धारित गृहीत कृत्यांचे परीक्षण करणे. तात्कालिक परिस्थिती म्हणजे ज्या काळात आपण हा अभ्यास करत आहोत त्या काळची परिस्थिती आणि अशाच प्रकारचा अनुभव पूर्वी काही लोकांनी अभ्यास केला असेल तर त्या काळात त्या अभ्यासकांनी निर्धारित केलेल्या गृहीत कृत्यांचं परीक्षण आपण करत असलेल्या गृहीत कृत्यांशी आपण करत असतो, त्यांच्या संदर्भात त्यांचं परीक्षण करत असतो. कारण तत्कालीन परिस्थितीच्या गृहीत कृत्यावर त्या संशोधनाचे निष्कर्ष त्या संशोधनातील सत्यासत्यता बाहेर आलेली असते.
आता परिस्थिती बदललेली असते. बदललेल्या परिस्थितीमध्ये नवीन गृहीतकांची निर्मिती करणं आणि नव्या स्थितीतून त्या विषयाचा अभ्यास करणं, त्यासाठी जुन्या गृहीतकांचं अध्ययन करणंसुद्धा गरजेचं असतं. दुसरं उद्दिष्ट आहे संशोधन कार्याच्या कोणकोणत्या पद्धतीचा उपाय करणे शक्य आहे याचं स्पष्टीकरण करणं. तिसरं उद्दिष्ट आहे सामाजिक दृष्टिकोनातून ज्या समस्या महत्त्वाच्या वाटतात याकडे संशोधनकर्त्यांचं लक्ष वेधणं. जसं मी पाण्याच्या संदर्भातली समस्या ही फार मोठी आहे. लोकांना पिण्याच्या पाण्याचेही प्रश्न असतात, शेतीच्या पाण्याचे प्रश्न असतात आणि त्यामुळे सरकारलाही बऱ्याचदा या धोरणावर अपयश आलेलं दिसतं. आणि म्हणून स्वयंसेवी संस्थांच्या कार्यातून सरकारच्या या अपयशी धोरणाला यशात परिवर्तन करण्याचं काम या विशेष उपक्रमातून होत असताना दिसतं. म्हणून अशा विशिष्ट समस्यांकडे संशोधनकर्त्यांचं लक्ष वेधणं हे उद्दिष्ट अन्वेषण संशोधन आराखड्यातून आपल्याला दर्शवता येते. त्यानंतर व्यापक प्रमाणात संशोधन करता यावं या दृष्टीने अपरिचित क्षेत्रात गृहीतकृत्याला आधार प्राप्त करून देणं हे एक उद्दिष्ट आहे. संशोधन कार्याचा विश्वसनीय रीतीने प्रारंभ करता यावा म्हणून सहाय्य करणं. त्यानंतर विज्ञानाचे क्षेत्र विकसित करण्यासुद्धा सहाय्य करणं. त्यानंतर संशोधनकर्त्याने महत्त्वाच्या विषयांवर केंद्रित व्हावं म्हणून प्रयत्न करणं. अशा उद्दिष्टांच्या आधारावर अन्वेषणात्मक संशोधनाचा आराखडा आपल्याला तयार करता येतो. अन्वेषणात्मक संशोधन आराखडा हा प्रामुख्याने 3 पातळीवरून तयार करण्यात येतो. या 3 पातळी ज्या आहेत त्या आपण PPT मध्ये दर्शवलेल्या आहेत. यामध्ये साहित्य सर्वेक्षण, अनुभव सर्वेक्षण आणि अंतर्दृष्टीस प्रेरक उदाहरणांचं विश्लेषण या 3 पातळ्या आहे की ज्यावरनं आपल्याला अन्वेषणात्मक संशोधनाचा आराखडा तयार करण्यास मदत होऊ शकते. पहिली पातळी आपण अभ्यासू साहित्य सर्वेक्षण. सामाजिक संशोधनात किंवा अर्थशास्त्रीय संशोधनास संशोधक जो अभ्यास विषय निश्चित करत असतो त्या अभ्यास विषयाच्या संदर्भात संशोधक किंवा संशोधकाचं वाचन हे आवश्यक असते. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी म्हणून किंवा संशोधक म्हणून संशोधन क्षेत्रामध्ये जेव्हा आपण उतरतो तर ज्याही विषयाची आपण संशोधनासाठी निवड करतो त्या विषयाच्या संदर्भातला भूतकाळ वर्तमान काळ आपल्याला आधी माहीत असला पाहिजे. आपल्या या माहितीवरच भविष्यकाळामध्ये त्या विषयाची परिस्थिती काय असेल हे आपल्याला निश्चितपणानं मांडता येऊ शकते. आणि म्हणून अभ्यास विषयाचा सखोल चिंतनात्मक अभ्यास हा संशोधकाचा असला पाहिजे. त्यासाठी त्याला चिंतन आणि मनन करत असताना महत्त्वाच्या नोंदी लिहून ठेवणं सुद्धा अपरिहार्य असतं. निवडलेल्या अभ्यास विषयाच्या बद्दल पूर्वी काही संशोधनं झाली असतील त्या संबंधीच्या गृहीतकांबद्दल त्या संशोधनाबद्दल किंवा गृहीतकाबद्दल त्याने माहिती करून घेणं आवश्यक असतं. म्हणजे अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी
साहित्य सर्वेक्षणातून संशोधकाला महत्त्वाची मदत मिळू शकते. या साहित्य सर्वेक्षणामध्ये प्रामुख्याने अनेक प्रकारचे अहवाल आपण जो विषय संशोधनासाठी घेतला आहे अन्वेषणात आराखड्याच्या माध्यमातून त्या विषयाच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारचे रिपोर्ट्स, शासकीय अशासकीय अहवाल, त्यानंतर विविध ठिकाणी प्रकाशित झालेले लेख, मासिके, विविध संस्थांची प्रकाशने, वृत्तपत्रे, नियतकालिके, पुस्तके, संदर्भ, ओरली संदर्भ, नॉन अशा प्रकारच्या साहित्याचा, सर्वेक्षण साहित्याचा अभ्यास संशोधकानं करणं आवश्यक असतं. या व्यतिरिक्त संशोधकाचं अवांतर वाचनसुद्धा असणं गरजेचं असतं. कारण साहित्य सर्वेक्षण हा संशोधकाच्या परिपूर्ण ज्ञानावर सुद्धा आवश्यक असतं. विविध प्रकारच्या चर्चांमध्ये भाग घेऊन आपल्या विषयाचं ज्ञान आपण वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न संशोधकाने केला पाहिजे. आणि म्हणून साहित्य सर्वेक्षणाच्या माध्यमातून सुद्धा अन्वेषणात्मक संशोधनाचा आराखडा तयार करण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर दुसरी पातळी जी आहे ती म्हणजे अनुभव सर्वेक्षण, एक्सपिरियन्स सर्व्हे. सामाजिक व अर्थशास्त्रीय संशोधनात अनुभव सर्वेक्षण ही दुसरी महत्त्वाची गरज आहे. संशोधक जे विषय क्षेत्र निवडतो त्या बाबतीत इतरांना काय माहिती आहे, त्याबद्दल त्यांचे कोणते अनुभव आहेत हे संशोधकाने जाणून घेणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ आपण मुलाखती घेत असताना स्वातंत्र्य चळवळीतील संशोधनाचा जर आपला अभ्यास असेल तर आपण स्वातंत्र्य चळवळीत जे स्वातंत्र्य सैनिक जे जिवंत असतील, जे देशासाठी कामी आलेले असतात, त्यांची तर इतिहासामधून आपण दुय्यम साधनांच्या माध्यमातून माहिती घेत असतो. परंतु खऱ्या अर्थानं प्रत्यक्षरित्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये वेगवेगळ्या युद्धस्थानी किंवा वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये भाग घेतलेले जे जिवंत व्यक्तिमत्व असतात त्यांच्या मुलाखती घेताना आपल्याला त्यांचे अनुभव संशोधन कार्यामध्ये, आपल्या संशोधनामध्ये जिवंतपणा आणत असतात. आणि म्हणून अनुभव सर्वेक्षण आपण जिल्ह्यातील, राज्यातील किंवा देशातील वेगवेगळ्या भागातील स्वातंत्र्य सैनिकांना त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये भाग घेतलेल्या अनुभवांचा आपल्या संशोधन कार्यामध्ये महत्त्वाचा उपयोग होऊ शकत असतो. आणि म्हणून अशा अनुभवी व्यक्तींशी आपण संपर्क ठेवला पाहिजे. अशा व्यक्तींचे अनुभव आपल्या संशोधनासाठी मार्गदर्शक ठरतात आणि आपलं संशोधन नवीन संशोधकांना संदर्भ म्हणून फारच मोलाची भूमिका बजावू शकत असतात. अशा अनुभवी व्यक्तींपैकी सर्वांशी संपर्क ठेवणं हे साधारणपणे संशोधनाच्या दृष्टिकोनातून व्यवहार्य असते. म्हणून त्यांच्यात निवड करण्याचे कौशल्य संशोधकाने दाखवलं पाहिजे. त्यांच्या मुलाखती घेतल्या पाहिजे, प्रश्न विचारून आवश्यक ती तथ्ये संकलित केली पाहिजे. म्हणून अनुभव सर्वेक्षण हे अन्वेषणात्मक संशोधनाचा आराखडा तयार करताना अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यानंतर तिसरी जी पातळी आहे
ती आंतरदृष्टीय प्रेरक उदाहरणांचं विश्लेषण. अनेकदा संशोधन करत असताना साहित्य सर्वेक्षण आणि अनुभव सर्वेक्षण या दोघंही गोष्टी आपल्यासाठी काही मर्यादा निर्माण करत असतात, किंवा या दोघंही सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपण संशोधनासाठी निवडलेल्या विषयाला न्याय देता येत नाही. त्याची पुरेपूर अशी माहिती उपलब्ध नसते. अर्थात या संदर्भात दुय्यम साहित्य किंवा दुय्यम स्रोत संशोधनासाठी उपलब्ध नसतात. त्यावेळेस काही मोजक्या विशिष्ट उदाहरणांसाठी आपल्याला या घटकांचा सखोल अभ्यास करण्यासाठी संशोधकास अंतरदृष्टीचा वापर करून संशोधनाचं पाऊल उचलावं लागतं. उदाहरणार्थ, अंदमान निकोबारमध्ये आदिम आदिवासी जमाती आहेत. अजूनही ते प्राथमिक अवस्थेमध्ये वावरत असताना दिसतात. जग जरी 21व्या शतकामध्ये प्रवेशित होत असलं, 5G तंत्रज्ञानाचा आपण आता स्वागतासाठी जरी तयारीत असलो, तरी जगातल्या काही भागांमध्ये माणूस हा प्राथमिक अवस्थेमध्येच आहे. आणि म्हणून त्याच्या त्या प्राथमिक अवस्थेची संशोधनात्मक इन्फॉर्मेशन आपल्याला आवश्यक असते. म्हणजे अशा दृष्टिकोनातून आपल्याला आंतरदृष्टी प्रेरणा निर्माण करावी लागते. यासाठी आपल्यालाच प्राथमिक स्रोताची निर्मिती करावी लागते. यासाठी काही मानववंशशास्त्रज्ञांनी, जसं मी तुम्हाला अंदमान निकोबारच्या आदिम जमातीबद्दल म्हटलं, त्या जमातीमध्ये प्रत्यक्ष अधिवास करून त्यांच्यामध्ये त्यांच्या आजूबाजूला प्रत्यक्ष जीवन व्यतीत करून त्यांच्या जीवन जगण्याच्या अनुभवांचा त्यांनी जवळून अभ्यास केलेला असतो, अभ्यास केला आहे. व त्यावरून त्यांनी त्या आदिम जमातीच्या संदर्भात त्यांच्या एकूणच जीवन प्रणालीच्या संदर्भात महत्त्वाचे निष्कर्ष मांडले आहेत. या अध्ययनामुळे मानव वंशशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या माहितीचा साठा निर्माण झाला आहे. यावरून अनेक प्रकारच्या नवीन मानसशास्त्रीय संकल्पना मांडण्यात यश आलेलं आहे. अर्थात आंतरदृष्टीय प्रेरक अनेक प्रकारच्या काही गोष्टी असतात, काही घटना असतात. त्यांचं विश्लेषण आपल्याला या अन्वेषणात्मक संशोधन आराखड्यामधून करता येत असतं. अन्वेषणात्मक संशोधन आराखड्याबद्दल आपण सुरुवातीला जे म्हटलं की विशिष्ट प्रकारच्या सामाजिक संस्था आणि संघटनांच्या ऐतिहासिक आणि वर्तमान आणि भविष्यकालीन प्रवासाचा आपल्याला या अन्वेषणात्मक संशोधन आराखड्यामधून अभ्यास करता येतो, ज्यामध्ये आपण 3 प्रकारच्या अभ्यास करण्याच्या पातळ्या पाहिल्यात, ज्यात साहित्य सर्वेक्षण, अनुभव सर्वेक्षण आणि आंतरदृष्टी प्रेरक अशा पातळ्या ज्या असतात, या विशिष्ट प्रकारच्या अँगलचा अभ्यास करताना दिसतात. साहित्य सर्वेक्षणामध्ये आपण दुय्यम स्रोताचाच अभ्यास करतो. अनुभव स्रोतामध्ये, अनुभव सर्वेक्षणामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी अनुभवाच्या आधारावर आपल्याला संशोधन करणं शक्य असतं मुलाखतीच्या माध्यमातून, ते अनुभव सर्वेक्षणसुद्धा महत्त्वाचं ठरतं. आणि
आदिम, प्राचीन, अर्वाचीन अशा विषयांच्या संदर्भामध्ये संशोधन क्षेत्रामध्ये संशोधन झालेलं नसतं, त्यांची कोणत्याही प्रकारची दुय्यम स्रोत उपलब्ध नसतात, त्यावेळेस आंतरदृष्टीय प्रेरक उदाहरणांच्या माध्यमातून या अर्वाचीन, प्राचीन, आदिम या घटकांचा सुद्धा अध्ययन, संशोधन अन्वेषणात्मक संशोधन आराखड्यातून आपल्याला करता येतं. आंतरदृष्टीला प्रेरणा देणाऱ्या उदाहरणांचं विश्लेषण करण्यासाठी संशोधक हा कसा असला पाहिजे, त्यात काही महत्त्वाच्या बाबी संशोधकाकडे असल्या पाहिजेत. त्यामध्ये संशोधकाची बहुश्रुतता असली पाहिजे, संशोधकाचं सखोल अध्ययन पण असलं पाहिजे आणि संशोधनकर्त्याची समन्वयाची प्रवृत्ती असली पाहिजे. तरच त्याला आंतरदृष्टीय प्रेरक संशोधन करता येऊ शकते. आंतरदृष्टीय प्रेरकच्या संशोधनाच्या माध्यमातून अन्वेषणात्मक आराखडा त्याला वापरता येऊ शकतो. मग संशोधकाची बहुश्रुतता म्हणजे नेमकं काय? तर अनेक उदाहरणांचा अभ्यास करताना संशोधकाची भूमिका अधिकाधिक माहिती मिळवण्याची असली पाहिजे. एखाद्या टीप कागदाप्रमाणे त्याने ज्ञानाचं ग्रहण केलं पाहिजे, कारण त्या ज्ञानाच्या आधारावरच काही गृहीतक त्याला मांडता येणं सोपं जातं. साहजिकच ही माहिती मिळवण्यासाठी संशोधकाकडे बहुश्रुतता हा गुण असला पाहिजे. म्हणजेच त्याला विविध घटकांकडून माहिती मिळवण्यासाठी आपल्या जिभेवर साखरेचा खडा ठेवावा लागतो आणि डोक्यावर बर्फाची लादी ठेवावी लागते. स्वभाव त्याला शांत ठेवावा लागतो आणि त्याला बोलताना त्याच्या बोलण्यामध्ये गोडवा असावा लागतो आणि कोणालाही कशाही प्रकारच्या भावनांना ठेच पोहोचवणार नाही अशा प्रकारचं त्याचं वर्तन असलं पाहिजे. म्हणून तो संशोधक बहुश्रुत असला पाहिजे. त्यानंतर संशोधकाचं सखोल अध्ययन असलं पाहिजे. ज्या विशिष्ट घटकांचा अभ्यासासाठी आपण निवड केलेली आहे त्याचं अध्ययन करायचं ठरवलं तर त्याला सखोल असं समाजशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास त्याने केला पाहिजे. ज्या घटकांची बारीक सारीक माहिती टिपणे आवश्यक असते अशा घटना त्याने स्थळ, टाईम या दृष्टिकोनातून त्याची नोंदणी केली पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट भागामध्ये एखाद्या विशिष्ट प्रसंगाला विशिष्ट प्रकारच्या जातीय आणि धार्मिक तणावांची निर्मिती होत असते. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हिंसाचार पण निर्माण होत असतो. अशा विशिष्ट प्रसंगाचं सविस्तरपणे आणि सखोल विवेचन करण्यासाठी बहुअंगी प्रश्नांची त्याने निर्मिती करून अशा प्रश्नांवर संशोधन केलं पाहिजे. म्हणजे असे प्रश्न अशा विशिष्ट प्रसंगीच का निर्माण होतात, ज्याच्यातून सामाजिक अशांतता का निर्माण होते, सामाजिक अतत्व आपली डोकी वर का काढत असतात, यामध्ये राजकीय रंग किती असतो आणि वास्तव परिस्थिती कशी असते, या पद्धतीचा अभ्यास आपल्याला सखोल अध्ययन पद्धतीतून करता येऊ शकतो. या संबंधात येणाऱ्या व्यक्ती व गट याचं सखोलपणे आपल्याला विश्लेषण करता येऊ शकते. त्यानंतर संशोधनकर्त्याची समन्वयाची प्रवृत्ती असली पाहिजे. तो कोऑर्डिनेटर चांगला असला पाहिजे आणि म्हणून कोऑर्डिनेटरची जी भूमिका आहे, समन्वयवादी जी भूमिका आहे, ती भूमिका आपल्याला
विविध प्रकारच्या येणाऱ्या इन्फॉर्मेशनची जुळवाजुळव करून आपल्या संशोधनाचा दर्जा उंच करण्यासाठी उपयोगी पडत असते. म्हणजेच समाजशास्त्री व विशेषतः अर्थशास्त्रीय संशोधनात कोणत्याही विशिष्ट घटकाचा अभ्यास करत असताना असंख्य साधनांकडून अनेक प्रकारच्या उलटसुलट माहिती संशोधकाकडे येत असतात. कित्येक वेळेला उपलब्ध झालेली माहिती इतकी परस्पर विरोधी असते. एखाद्याने त्याचं उत्तर एक्स दिलं असतं तर दुसऱ्याने त्याचं उत्तर वाय दिलं असतं. एखाद्याने ए दिलं असतं तर एखाद्याने झेड दिलं असतं, जेव्हा की त्याचं उत्तर बी आहे. परंतु लोक त्याची वेगवेगळ्या प्रकारची उलटसुलट उत्तरं देऊन संशोधकाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत असतात. संशोधक अशा प्रश्नांच्या भडीमारातून गोंधळतो, त्याचं संशोधनाचं कार्य भरकटण्याची शक्यता असते. म्हणून अशा प्रकारची उपलब्ध झालेली परस्पर विरोधी जी माहिती असते तिचा एकांगी निष्कर्ष न काढता संशोधकाने या संपूर्ण माहितीचा सुसंगत आणि विसंगत असं माहितीचं विभाजन करावं आणि त्यातून आपल्या संशोधनासाठी जे गरजेचं आहे तेवढंच तात्विक समन्वय यातून त्याने साध्य केला पाहिजे. म्हणजेच संशोधकाला अशा प्रकारच्या परस्पर विरोधी माहितीच्या माध्यमातून समन्वय साधण्याची तारेवरची कसरत पार पाडावी लागते. आणि म्हणून संशोधकाला शक्य झाले तरच उपलब्ध माहितीतून एक सुसंगत चित्र निर्माण करता येऊ शकतं. अशा रीतीने संशोधकाची जी क्वालिटी असते ती क्वालिटी आंतरदृष्टीय प्रेरक उदाहरणांचे विश्लेषण करण्यासाठी ही 3 प्रकारची क्वालिटी त्याच्याकडे असली पाहिजे. मित्रहो, अन्वेषणात्मक संशोधनाचा आराखडा हा मजेशीर अशा ऐतिहासिक घटनांचा, सामाजिक उपक्रमांचा आणि विशिष्ट घटना ज्या घडलेल्या असतात त्यांच्या घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी या आराखड्याचं फार महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याला या आराखड्यातील या विशिष्ट अशा बाबी लक्षात आल्या असतील. मित्रो, या ठिकाणी आपण या प्रकाराचं विश्लेषण थांबवतो आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रायोगिक संशोधनाचा आराखडा या विषयावर आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबतो आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या प्रकाराला घेऊन भेटूया. मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. कोरोनाच्या काळामध्ये अजूनही आपली भीती गेलेली नाही. सरकारने आपल्यापर्यंत लस आणलेली आहे, परंतु आपल्यापर्यंत ती यायला अजून उशीर आहे. तोपर्यंत आपण कोरोनापासून सुरक्षितच राहूया, सरकारच्या नियमांचं पालन करूया आणि कोरोनाची लस येईपर्यंत आपण कोरोनाशी लढत राहूया. तोपर्यंत इथंच थांबतो आहे. थँक्यू.